नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत BEd अधिष्ठान अभ्यासक्रम आहे. त्यातील EDU 402 अध्ययन आणि अध्यापन या पाठ्यपुस्तकाचे वाचन करूया. घटक 4 शाळा व वर्ग वातावरणाचे आकलन. अनुक्रमणिका, उद्दिष्टे, प्रास्ताविक, विषय विवेचन यामध्ये एकूण 5 उपघटक आहे. सामाजिक मानसशास्त्र, वर्ग व शाळा सामाजिक मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार. दुसरा आहे शालेय वातावरणाचे आकलन. तिसरा आहे वर्ग वातावरणाचे आकलन. चौथा आहे नेतृत्व आणि 5वा आहे शालेय परिणामकारकता. पारिभाषिक शब्द, शब्दार्थ, सारांश अधिक वाचनासाठी पुस्तके येथे दिलेली आहेत. पाठाचे उद्दिष्ट समजून घेऊया. या घटकाचा अभ्यास केल्यावर आपल्याला सांगता येईल की सामाजिक मानसशास्त्राचा अर्थ व स्वरूप सांगता येईल. समूह गतिमानतेचे संकल्प स्पष्ट करता येईल. समूह व अध्ययनशील समूह यांची संकल्पना व वैशिष्ट्ये सांगता येतील. शालेय संस्कृती व वातावरण याचा अर्थ सांगता येईल. शालेय वातावरणात मापनाची संकल्पना स्पष्ट करता येईल. वर्ग संप्रेषणाचा अर्थ व प्रकार सांगता येईल. वर्ग आंतरक्रियांच्या निरीक्षण पद्धती सांगता येतील. वर्ग व्यवस्थापनाच्या संकल्पना स्पष्ट करता येईल. नेतृत्व, शालेय नेतृत्वाची संकल्पना, वैशिष्ट्ये स्पष्ट करता येईल. शाळेतून नेतृत्व प्रशिक्षण देण्याबाबतची माहिती सांगता येईल. शालेय परिणामकारकतेची संकल्पना स्पष्ट करता येईल. सामाजिक मानसशास्त्रानुसार शाळेत होणारे बदल सांगता येतील. पाठाचा प्रास्ताविक. मानसशास्त्राच्या ज्या विविध शाखा सांगितल्या जातात त्यामध्ये सामाजिक मानसशास्त्र ही एक शाखा आहे. व्यक्ती जन्मापासून मृत्यूपर्यंत समाजाच्या कोणत्या ना कोणत्या घटकाचा भाग म्हणून कार्य करत असतो. व्यक्ती दैनंदिन व्यवहारात विविध समूहामध्ये जसे कुटुंब, शाळा, संघटना इत्यादींमध्ये कार्यरत राहतात. कारण कोणतीही व्यक्ती ही स्वतंत्रपणे राहू शकत नाही. समाजात राहताना आणि समाजात विविध व्यवहार करताना व्यक्तीच्या सहवासामध्ये त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व घडते. व्यक्तीचे व्यक्तिमत्व घडताना व्यक्ती विविध प्रकारच्या आंतरक्रिया करतो व समूहातही वावरताना दिसतो. प्रस्तुत घटकामध्ये समूह, अध्ययनशील समूह व वर्ग आंतरक्रिया या संकल्पनांचा विचार करणार आहोत. विषय विवेचन. यातील पहिला उपघटक आहे सामाजिक मानसशास्त्र, वर्ग व शाळा सामाजिक मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार. सामाजिक मानसशास्त्र अर्थ व स्वरूप समजून घेऊया. व्यक्तीमधील संबंध स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र म्हणजे सोशॉलॉजी. मानववंशशास्त्र आणि सामान्य मानसशास्त्र हे होत. या शास्त्रांनी भारतीय शास्त्रीय भूमिकेतून व वस्तुनिष्ठ दृष्टीने मानवी संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी देखील व्यक्तीमधील संबंधांचा संपूर्ण अभ्यास झाला असे म्हणता येत नाही. कारण समाज मानसशास्त्र व मानववंशशास्त्र इत्यादी शास्त्रांनी व्यक्तिसंबंधाबाबत स्पष्ट केलेले दृष्टिकोन व्यक्तिवर्तनाचे विविध अंगांपैकी एका विशिष्ट अंगाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. व्यक्तिवर्तनामध्ये विविध अंगांचा समन्वय साधणारा, त्यामागील एकतेचा शोध घेणारा व व्यक्तिवर्तनाचा संकलित अभ्यास करणारा दृष्टिकोन वरील शास्त्रात सापडत नाही. त्यामुळे व्यक्तीच्या वर्तनाच्या विविध अंगांच्या साकल्याने अभ्यास करणाऱ्या शास्त्रीय दृष्टिकोनाची गरज निर्माण झाली आहे. त्यातून सामाजिक मानसशास्त्राची संकल्पना उदयास आली. सामाजिक मानसशास्त्राचा जनक कोर्ट लेविन यांना मानले जाते. सामाजिक मानसशास्त्राच्या व्याख्या समजून घेऊया. विविध मानसशास्त्रज्ञांनी सामाजिक मानसशास्त्राच्या खालील व्याख्या सांगितलेल्या आहेत. रूच आणि क्रचफिल्ड यांनी जी व्याख्या सांगितली ती म्हणजे सामाजिक मानसशास्त्र म्हणजे सामाजिक वातावरणातील अगर समाजातील व्यक्तीचे वर्तन होय. मॅकड्युगल यांनी मानवाच्या सर्व प्रकारच्या सामाजिक वर्तनाशी संबंधित असणाऱ्या सहज प्रवृत्ती संशोधन करणारे शास्त्र म्हणजे सामाजिक मानसशास्त्र होय असे म्हटले आहे. तसे क्लिनबर्ग ऑटो यांनी इतर व्यक्तींमुळे प्रभावित झालेल्या व्यक्तिवर्तनाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणे आणि सामाजिक मानसशास्त्र होय असे म्हटले आहे. तसे अल्पोर्ट यांनी व्यक्तीच्या विचारांवर, भावनांवर आणि वर्तनावर
प्रत्यक्षात व कल्पनेतील व्यक्तीचा परिणाम होत असतो हे समजावून घेणारे शास्त्र म्हणजे सामाजिक मानसशास्त्र होय असे म्हटलेले आहे. सामाजिक मानसशास्त्रात व्यक्तीच्या सामाजिक वर्तनाचा, तिच्यात व इतर घडणाऱ्या आंतरक्रियांचा, व्यक्ती व समूह यातील आंतरक्रियांचा तसेच व्यक्तीच्या वर्तनावर परिणाम करणाऱ्या समाजातील सर्व घटकांचा अभ्यास केला जातो. या शास्त्रात सामाजिक वर्तन, व्यक्ती व व्यक्तीत घडणाऱ्या आंतरक्रिया, व्यक्ती आणि समूह यांच्यात घडणाऱ्या आंतरक्रिया तसेच व्यक्तीवर परिणाम करणाऱ्या समाजातील विविध घटकांचा अभ्यास केला जातो. सामाजिक मानसशास्त्रात समूह वर्तन, मत, प्रचार, अभिवृत्ती, परिवर्तन इत्यादी घटकांचा समावेश होतो. सामाजिक मानसशास्त्राचे स्वरूप खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल. 1. शास्त्रीय दृष्टिकोन. सामाजिक मानसशास्त्रात हाच आग्रह धरला जातो जिथे विविध लोकांच्या सामाजिक वर्तनाविषयी व त्यामागील प्रेरणांविषयी चिकित्सक वृत्तीने पाहून त्यांचा विचार वैज्ञानिक चिकित्सेद्वारे करावा हे अपेक्षित आहे. सामाजिक वर्तनाचा अभ्यास परंपरागत दडपणातून किंवा व्यक्तिगत पूर्वग्रहातून न होता वास्तव अनुभवातून आधारित असावा तसेच ज्ञानाच्या ठिकाणी ठामपणा असावा. यावरून सामाजिक मानसशास्त्रात 2 महत्त्वाच्या बाबींना स्थान देण्यात आले आहे. एक वस्तुनिष्ठता आणि दुसरी आहे व्यक्ती विश्वसनीयता. सामाजिक मानसशास्त्रामध्ये प्रयोगसिद्ध विवेचन करून निष्कर्ष मांडण्याचा प्रयत्न केला जातो. 2. व्यक्तिकेंद्री दृष्टिकोन. सामाजिक मानसशास्त्रात आपण कुटुंब, मित्रमंडळ, शाळा, समाज इत्यादींचा जरूर विचार केला जातो. मात्र सामाजिक वर्तनाचा विचार करताना व्यक्ती हाच केंद्रबिंदू मानला जातो. कारण प्रत्येक व्यक्तीच्या प्रेरणा, अभिवृत्ती, अभिरुची व भूमिका सभोवतालच्या घटकांवर कशा पद्धतीने प्रभाव टाकतात हे सामाजिक मानसशास्त्रात अभ्यासले जाते. यामुळे समाजाचा विचार असूनही सामाजिक मानसशास्त्रात हे समाजाहून स्वतंत्र आहे. सामाजिक मानसशास्त्र मानवकेंद्रित आहे, परंतु मानवकेंद्री असले तरी मानवी जीवनातील विविध क्षेत्रांशी संबंधित आहे, असे शिक्षण, राजकारण, कायदा, कृषी, व्यापार इत्यादी. 3 आहे सामाजिक आंतरक्रिया. सामाजिक मानसशास्त्रात सामाजिक आंतरक्रिया तत्त्वास प्रचंड महत्त्व आहे. सामाजिक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर चालणाऱ्या व आंतरक्रियात्मक वर्तनाचे स्वरूप केवळ बाह्य हालचाल नसून व्यक्तीच्या आंतरक्रियात्मक वर्तनात अभिवृत्ती, अंतस्थ प्रेरणा, इच्छा, कल, आवडीनिवडी इत्यादी आंतरिक वैशिष्ट्ये अंतर्भूत असतात. म्हणून सामाजिक मानसशास्त्रात व्यक्तिचा परस्पर स्पष्ट करताना व्यक्तीची आंतरिक वैशिष्ट्येही विचारात घेणे आवश्यक ठरते. व्यक्तीच्या परस्पर संबंधात घडणाऱ्या क्रियांमुळे एका व्यक्तीच्या आचरणाचा किंवा वृत्तीचा परिणाम दुसऱ्या व्यक्तीच्या आचरणावर किंवा वृत्तीवर होत असतो. या परस्पर परिणामामुळे समाजातील व्यक्तीचे वर्तन नियंत्रित होत असते. म्हणूनच सामाजिक मानसशास्त्रात सामाजिक आंतरक्रियेला प्रचंड महत्त्वाचे स्थान आहे. सामाजिक मानसशास्त्र हे नैसर्गिक शास्त्राहून भिन्न आहे, कारण हे शास्त्र व्यक्तीच्या सामाजिक वर्तन व्यवहाराचा अभ्यास करते. मानवी वर्तनाचे आपापल्या परीने विश्लेषण करणे व त्याचे स्पष्टीकरण देणे हे सामाजिक मानसशास्त्राचे कार्य आहे. मात्र भविष्यकालीन घटनांचा वेध घेणे यात सामाजिक मानसशास्त्राचा मर्यादा पडते. 5 आहे उपयोजिता. सामाजिक मानसशास्त्र हे केवळ सामाजिक वर्तनाचे विश्लेषण न करता त्यातील समाज मानसशास्त्रीय समस्यांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करते. यामध्ये सामाजिक अध्ययनाची प्रक्रिया, सामाजिक अभिवृत्तीचे मापन, सामाजिक बदल, समाजातील व्यक्तीमधील संप्रेषण प्रक्रिया, सामाजिक प्रश्न निराकरण अशा प्रश्नांना सामाजिक मानसशास्त्र सुयोग्य उत्तरे सुचविते. म्हणूनच सामाजिक मानसशास्त्र हे ज्ञानापुरते मर्यादित न राहता ते व्यावहारिकदृष्ट्या उपयोजित बनले. 2 आहे समूह गतिमानता. यामध्ये परिवर्तन होणे, बदल होणे हा निसर्गाचा स्थायी भाव आहे. निसर्गात होणारे बदल हे सातत्यपूर्ण असतात. यात मानवी समूह देखील अपवाद नाही. समूहामध्ये परिवर्तन होत असतात. समूहात 2 किंवा अधिक व्यक्ती असतात.
त्यांचे प्रत्येकाचे स्वतंत्र विचार व आचार असतात. मात्र ते जेव्हा समूहाशी एकरूप होतात तेव्हा व्यक्तिगत विचार मागे पडतात व समूहाचा एक विचार निर्माण होतो. त्यास आपण समूह मन किंवा ग्राउंड माइंड असे म्हणतो. समूह मन हे समूह वर्तन नियंत्रित करत असते. म्हणूनच समूह मन व समूह वर्तन यातून समूह गतिमानतेची संकल्पना उदयास येते. समूहातील व्यक्तीच्या आचार विचारातून व आंतरक्रियेतून समूहात होणारे परिवर्तन म्हणजे समूह गतिमानता होय. समूहातील व्यक्तीमध्ये समूहात परिवर्तन घडवून आणण्याचे जे ज्ञानशक्ती असते त्यास समूह गतिमानता असे म्हणतात. समूह गतिमानतेसाठी आवश्यक बाबी: 1. समूहाशी बांधिलकी. 2. समूह व्यक्तीशी परस्पर संबंध. 3. विचार, ज्ञान आणि माहितीचे संघटन. 4. समूह अंतर्गत आंतरक्रियेस वाव. कोणत्याही समूहास विकास होणे अपेक्षित असेल तर समूह गतिमानता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. समूह गतिमानतेमुळे खालील बाबी साध्य करणे शक्य आहे: 1. ज्ञानाधिष्ठित समाज आणि 2. अक्षय विकास. शारीरिक श्रमापेक्षा बौद्धिक श्रमास ज्या समाजात महत्त्व दिले जाते त्यास ज्ञानाधिष्ठित समाज असे म्हणतात. हा ज्ञानाधिष्ठित समाज निर्मितीसाठी समूह गतिमानता आवश्यक आहे. तसेच समूहातील गतिमानता वाढविण्यासाठी ज्ञानाधिष्ठित समाज आवश्यक आहे. हाही विचार आपण केला गेला पाहिजे. परिवर्तन हे विकासाचे लक्षण आहे. हा विकास सातत्यपूर्ण साधावयाचा असेल तर त्यामध्ये समूह गतिमानतेची एक महत्त्वाची भूमिका आहे. थोडक्यात चिरंतर किंवा अक्षय विकासासाठी समूह गतिमानता आवश्यक आहे. चिरंतन विकास म्हणजे ज्यामध्ये भावी जीवनाचा दर्जा उंचावणे किंवा स्थिर राखणे यासाठी विचार केला जातो व त्यास अडथळा येणार नाही याची दक्षता घेतली जाते. चिरंतन विकासाअंतर्गत पर्यावरणीय, समाज व आर्थिक अंगाने सातत्यपूर्ण विकास साधावायचा असेल तर समूह गतिमानतेची आवश्यकता आहे. समूह अर्थ, प्रकार व वैशिष्ट्ये. कोणत्याही कारणाने 2 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास त्यांचा समूह होत नाही. दैनंदिन व्यवहारात जरी या समूह असे आपण म्हणत असलो तरी मानसशास्त्रीयदृष्ट्या तो समूह होऊ शकत नाही. उदाहरणार्थ रस्त्यावर जे ये-जा करणारी व्यक्ती आपणास दिसतात त्यांना समूह म्हणता येत नाही, कारण हे व्यक्ती योगायोगाने एकत्र आलेले असतात. त्यांचा परस्परांशी कोणताही संबंध नसतो अथवा कोणताही समान उद्देश नसतो. मानसशास्त्रीय दृष्टीने समूह होण्यासाठी ते जेव्हा 2 पेक्षा अधिक व्यक्ती विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठी एकत्र येतात तेव्हा त्याचा समूह तयार होतो. यावरून मानसशास्त्रीय दृष्ट्या समूह तयार होण्यासाठी व्यक्तीच्या सान्निध्याबरोबरच अवधान, ध्येय, भावना व विचार एक असणे आवश्यक असते. यासाठी आपण समूहाच्या काही व्याख्या पाहूया. निकोंब यांनी जी व्याख्या केली आहे ती पुढीलप्रमाणे: 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती ज्यावेळी एकत्र येतात व त्यांच्यामध्ये आदर्श किंवा मूल्ये समान असतील आणि सामाजिक भूमिका परस्परांशी निगडीत असेल तर त्यास समूह असे म्हणतात. एम. शेरिफ यांनी समूह म्हणजे अशा लोकांचा गट की ज्यांच्या एकमेकांच्या संबंधात कमी अधिक स्वरूपाच्या ठराविक भूमिका असतात आणि त्या भूमिका अनुसरून त्यांना दर्जा प्राप्त झालेला असतो. किंबालयंत्र यांनी एक व्याख्या केली आहे ती म्हणजे समुदायातील सर्व व्यक्तींचे विचार, भावना, उच्चार व आचार एक असतात व ते एक दिलाने काम करतात तेव्हा त्याला समूह असे म्हणतात. लेबॉन यांनी जी माणसे एकत्रित येऊन एक विचार करतात किंवा एक भावना अनुभवतात त्यास समूह असे म्हणतात असे म्हटलेले आहे. समूहाचे प्रकार व वैशिष्ट्ये. मानसशास्त्रीय समूहाचे स्वरूप व समूहातील व्यक्ती किती कालावधीसाठी एकत्र आलेले आहेत त्यावर समूहाचे प्रकार केलेले आहे. समूहाचे 3 प्रकार सांगितले जातात: समुदाय, संहती आणि समाज. समुदाय म्हणजे क्राऊड. कोणत्याही तात्पुरत्या कारणासाठी व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्यांचा समुदाय तयार होतो. समुदायातील एकत्र येण्याचे कारण हे अत्यंत क्षुल्लक असते. एकत्र आलेली व्यक्तीचा पूर्वपरिचय असेलच असे सांगता येत नाही. पूर्वपरिचय नसणारे व्यक्ती एकत्र येऊन समुदाय तयार होतात. समुदायातील व्यक्तींचे एकत्र येण्याचे कार्यपूर्ती होताच त्या व्यक्ती एकमेकांपासून दूर होतात व समुदायात विसर्जित होतं.
समुदाय हा आंतरक्रियेच्या बाबतीत सर्वात खालच्या पातळीवरचा समूह असतो. समुदायाचे अस्तित्व कमी काळापुरतेच असते, त्यामुळे त्यांच्या स्थिरता दिसून येत नाही. प्रासंगिक कारणांवरून विविध व्यक्ती एकत्र येतात व समुदायाची निर्मिती होते. आपणास समुदायाची खालील व्याख्या सांगता येईल. यंग यांनी एक व्याख्या केलेली आहे, ती म्हणजे एका केंद्राभोवती किंवा अवधान बिंदूभोवती जेव्हा अनेक व्यक्तींची गर्दी होते तेव्हा निर्माण होणाऱ्या समुदायाला किंवा समूहाला समुदाय असे म्हणतात. समुदायाचा वरील अर्थ पाहता आपणास कोणत्याही कार्यक्रमास एकत्र आलेले व्यक्ती, रस्त्यावरील अपघात पाहण्यासाठी जमलेली व्यक्ती, मोर्चेसाठी एकत्र आलेले व्यक्ती व सिनेमा नाटिका पाहण्यासाठी आलेले व्यक्ती हे समुदायाची उदाहरणे सांगता येतील. समुदायाची वैशिष्ट्ये: 1. समान हेतू असणे. 2. क्षणिक अस्तित्व असणे. 3. विवेकशून्य वर्तनाची शक्यता असणे. 4. बेजबाबदारपणाचे वर्तन असणे. 5. भावनिक अस्थिरता असणे. संहती म्हणजे क्लब. समूहाचा दुसरा प्रकार संहती किंवा मंडळ हा असं सांगितला जातो. जेव्हा काही व्यक्ती एखाद्या विशिष्ट हेतूने एकत्र येतात, एखाद्या कार्याची सुरुवात करतात, तेव्हा त्या समूहास संहती असे म्हणतात. संहतीचे हे अस्तित्व हे दीर्घकालीन स्वरूपाचे असते. म्हणून लायन्स क्लब, गणेशोत्सव मंडळ, विद्यार्थी संघ, क्रीडा मंडळे, महिला मंडळे, विज्ञान मंडळे, भाषा मंडळे व सांस्कृतिक मंडळे हे संहतीची काही उदाहरणे सांगता येतात. या संहतीची ध्येय व उद्दिष्टे ठरलेली असतात. या संहतीची घटना व नियमावली निश्चित केलेली असते. ही सर्व संहती विधायक कार्य करण्यासाठी कार्यरत असतात. स्वतःच्या कार्यातून संहतीची प्रतिष्ठा वाढावी ही अपेक्षा असते. संहतीची सर्व व्यक्तींमध्ये विचारांची देवाणघेवाण होत असते. या विचारमंथनातून संहतीचे उद्दिष्टे प्राप्तीसाठी निर्णय घेतले जातात. त्याप्रमाणे संहतीतील प्रत्येक सदस्य कार्य करत असतो. सर्व सदस्यांमध्ये आपलेपणाची भावना व संघभावना दिसून येते. संहती हा नियमित वर्तन करणारा सुसंस्कृत असा समूह असतो. संहतीचे आपणास खालील व्याख्या सांगता येतील. आपले छंद आणि अभिरुची जोपासण्यासाठी अनेक व्यक्ती एकत्रित येतात, त्यास संहती किंवा मंडळ असे म्हणतात. संहतीची खालील वैशिष्ट्ये सांगता येतील. 1. समुदायापेक्षा संहती हा उच्च दर्जाचा समूह असतो. 2. संहतीचे अस्तित्व हे अधिक स्थिर स्वरूपाचे असते. 3. संहतीतील व्यक्तींमध्ये स्थिर भाव निर्माण झालेला असतो. 4. संहती या समूहास भूतकाळ असतो. 5. संहतीमधील व्यक्ती हे स्वतःच्या इच्छेने व छंद जोपासण्याकरिता कार्यरत असतात. 6. संहतीतील प्रत्येक सदस्य चालीरीती, आदर्श व प्रथा यांची जाणीव ठेवतो व संहतीच्या परंपरांच्या उज्ज्वलतेसाठी कार्य करतो. 7. संहतीतील प्रत्येक सदस्यास संहतीचा सदस्य असण्याचा सार्थ अभिमान असतो. तिसरा आहे समाज म्हणजे कम्युनिटी ऑर सोसायटी. वर्षानुवर्ष कार्य करणारा असा हा सर्वात वरच्या दर्जाचा समाज हा समूह प्रकार आहे. समाजाचे अस्तित्व हे अत्यंत स्थिर स्वरूपाचे किंबहुना कायम स्वरूपाचे असते. समाजाची उद्दिष्टे ही अधिक व्यापक असतात. समाज हा समूह आकाराने कितीही लहान किंवा कितीही मोठा असू शकतो. समाजाचे स्थैर्य आणि पाया हा अतिशय मजबूत असतो, कारण समाज भूतकाळ लक्षात घेतो व भविष्यकाळावर नजर ठेवून वर्तमान काळात स्वतःची वाटचाल करत असतो. तसेच समाजाला संस्कृतीचा वारसा लाभलेला असल्याने त्या समाजात संस्कृतीचे जतन, संवर्धन व संक्रमण करण्याची प्रक्रिया केली जाते. समाजाचे नीती, नियम व परंपरा जपण्याची जबाबदारी समाजातील व्यक्तीकडून अपेक्षित असते. म्हणून समाजाची आपणास जमात, एखादे राष्ट्र, वंश, समूह किंवा कुटुंब ही उदाहरणे देता येतात. समाजाच्या विकासात त्यांच्या इतिहासात रूढी, रीतिरिवाज, संस्कृती व मूल्ये यांना महत्त्व आहे. समाजात संघभाव असतो. समाजातील प्रत्येक सदस्याला समाजाचा व समाज वैशिष्ट्यांचा अभिमान वाटतो. समाज हा समुदाय व संहतीच्या तुलनेने अधिक सुसंघटित असतो. समाजात दीर्घकाळ टिकण्याचे सामर्थ्य असते. समाजाची आपणास खालील वैशिष्ट्ये सांगता येतील. 1. समाजाचे अस्तित्व अखंड व दीर्घकालीन असते. 2. समाजातील सदस्यांची भावना एक असते. 3. समाज या समूहाची संघटना अत्यंत मजबूत असते. 4. समाजाला स्वतःचा इतिहास व परंपरा असते.
5 समाजातील सदस्यांबरोबर प्रखर ध्येयनिष्ठ असते. 6 समाजाच्या भावना या अत्यंत तीव्र असतात. 7 समाजाच्या संस्कारातून व्यक्तीचे वर्तन निश्चित होते. अध्ययनशील समूह आणि त्यांची वैशिष्ट्ये. शाळा हा एक समूह आहे. शाळेत अनेक वर्ग असतात. या वर्गांमध्ये अध्ययन करण्याच्या उद्देशाने आलेले अध्ययनार्थी असतात. या सर्व अध्ययनार्थींचा एक वर्ग समूह तयार होतो. या वर्गाचा प्रमुख उद्देश अध्ययन करणे असल्याने आपण त्यांना अध्ययनशील समूह असे म्हणतो. वर्गसमूह हा एक अध्ययनशील समूह आहे ज्यामध्ये अध्ययनार्थी, शिक्षक यांचा समावेश असतो. अध्ययनशील समूहाचे स्वरूप. 1. अध्ययनशील समूहाचे उद्दिष्ट व कार्यक्रम हे बाह्य व्यक्ती ठरवतात. 2. शिक्षक हा अध्ययनशील समूहाचे नेतृत्व करत असतो. 3. अध्ययनशील समूह हा स्थिर समूह असतो ज्यामध्ये त्यातील अध्ययनार्थींचे परस्पर संबंध घनिष्ठ असतात. 4. अध्ययनशील समूहातील अध्ययनार्थी हे समवयस्क असून त्यांच्या आशा आकांक्षा फारसा फरक नसतो. 5. अध्ययनशील व्यक्त समूहातील व्यक्तींच्या जबाबदाऱ्या ठरलेल्या असतात. अध्ययनशील समूहाची वैशिष्ट्ये. अध्ययन करणे हे प्रमुख उद्दिष्ट असते. अध्ययनशील समूहाचा आकार मर्यादित असतो म्हणजे अध्ययनार्थ्यांची संख्या विशिष्ट असते. अध्ययनार्थ्यांच्या गरजा, आवडीनिवडी, अपेक्षा या बहुतांशी प्रमाणात सारख्या असतात. समूहातील शिक्षक व अध्ययनार्थी यांच्यातील परस्पर संबंध दीर्घकाळ टिकणारे असतात. अध्ययनशील समूहाचा यशस्वी व प्रगतिशील समूहातील सर्व अध्ययनार्थी एकरूप असतात. अध्ययनार्थींना अध्ययनशील समूहाबाबत अभिमान वाटत असतो. अध्ययनशील समूहातील अध्ययनार्थींचा विकास त्यांच्यातील आंतरक्रियांमुळे घडत असतो. शिक्षक हा अध्ययनार्थींचा नेता असतो. अध्ययनार्थींमध्ये सहकार्याची भावना जागृत होते. अध्ययनार्थ्यांसमोर आदर्श ठेवले जातात व आदर्श वर्तनाची अपेक्षासुद्धा केली जाते. उपघटक 2. शालेय वातावरणाचे आकलन. मानवाच्या विविध गरजा असतात. गरजांची पूर्तीसाठी मानवाने स्वतःचे कार्यक्षेत्रे व अनुभव क्षेत्रे विकसित आणि समृद्ध केले आहे. यातून त्याने समाज व संस्कृती निर्माण केली. हा सांस्कृतिक वारसा पिढीत संक्रमित करण्यासाठी शिक्षक प्रक्रियेची गरज भासू लागली. शिक्षण हे मानवाच्या सांस्कृतिक विकासाचे एक अत्यावश्यक साधन बनते. हे शिक्षण देण्यासाठी मानवास शिक्षण संस्था म्हणजे शाळा यांची निर्मिती करावी लागली. शाळा. तात्विक दृष्टी आणि संस्कृती. शाळा हा एक समूह आहे. शाळेमध्ये समूहाचे विविध प्रकार दिसून येतात. शाळा ही समाजाची प्रतिकृती आहे कारण समाज जे व्यवहार चालतात, जी नीतिमूल्ये व आदर्श असतात ते रुजविण्याची प्रक्रिया ही शाळेत केली जाते. शाळा ही बाह्य स्वरूपाची लघुरूप आहे परंतु समाजातील चांगल्या बाबींचे प्रतिबिंब पडले जाते कारण सर्व सामाजिक वातावरण हे योग्य व अनुकरणीय असेलच असे नव्हे. समाजात काही दोष व विकृती आढळतात. उदाहरणार्थ जातीयता, भ्रष्टाचार, स्त्री अत्याचार इत्यादी यांचे प्रतिबिंब शाळेत उमटले तर त्यांच्या विद्यार्थ्यांच्या संवेदनशील मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून शाळांची जबाबदारी ही अत्यंत महत्त्वाची आहे. शाळेची तात्विक दृष्टी खालील व्याख्याद्वारे पाहू. ब्राऊन यांनी केलेली व्याख्या समजून घेऊया. शाळेने आपली भूमिका समजून घेतली पाहिजे. ज्ञान देणे हे तिथे प्राथमिक कार्य नव्हे तर ज्ञान व समाजातील लोक यांच्याप्रती सुयोग्य अभिवृत्तीचा विकास करणारी ती संस्था होय. पर्सिनन यांनी एक व्याख्या केली ती म्हणजे शाळेला मूलतः केवळ ज्ञानप्राप्तीचे स्थळ मानणे योग्य नाही. शाळा म्हणजे अशी जागा की जेथे व्यापक जीवनाच्या दृष्टीने अत्यंतिक महत्त्वाच्या अशा वैशिष्ट्यपूर्ण व लक्षणीय कृतीचे वळण मुलांना लावले जाते. शाळा ही एक औपचारिक शिक्षण संस्था आहे जिथे शिक्षणाची विशाल व्यापक उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून शिक्षण प्रक्रियेचा विचार केला जातो ज्यामध्ये शालेय संस्कृतीचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. म्हणून आपण शालेय संस्कृतीचा अर्थ पाहू. शालेय संस्कृती मानवाच्या जीवनात व्यवहाराला व उपजीविकेला आवश्यक असणाऱ्या नैतिक व आध्यात्मिक मूल्यांचे संस्कार शाळेमधून होणे अपेक्षित असते. शाळांमधून बाहेर पडणारा विद्यार्थी सुशिक्षित, बुद्धिजीवी सोबतच
संस्कारक्षम असावा याची काळजी शाळांनी घ्यावी लागते. यासाठी शालेय संस्कृतीचा सामाजिक मानसशास्त्रीय दृष्ट्या विचार करावा लागतो. सॉरोकिन व मॅकआयव्हर यांनी संस्कृती म्हणजे मानवी प्राण्यांचे नैतिक, आध्यात्मिक व बौद्धिक क्षेत्रात केलेली संप्राप्ती होय असे म्हटले आहे. अशा प्रकारची संस्कृती नवीन पिढीपर्यंत पोहोचण्याचे कार्य शाळा या समूहास करावयास आहे. संस्कृती संक्रमण व संस्कृती संवर्धन करण्यासाठी शाळांची संस्कृती खालीलप्रमाणे पद्धतीची असावी. शाळांमध्ये आध्यात्मिक मूल्यांसोबत विज्ञान मूल्यांचा म्हणजे मानवाने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा अंतर्भाव शाळेत करावा. मानवी जीवनांतर्गत सर्व शाळांमधील ज्ञान, अनुभव व मूल्ये पद्धतशीरपणे संक्रमित करण्याचा प्रयत्न शाळेत असावा. सामाजिक प्रगतीला अवरोध करणाऱ्या रूढी परंपरा दूर करून प्रगतीपथावर नेणाऱ्या परंपरांचा समावेश शालेय व्यवहारात करावा. शाळेला सर्वसमावेशक व मूल्याधिष्ठित ब्रीदवाक्य असावे. शाळा ही आधुनिकीकरणास महत्त्व देणारी व नवनवीन विचार व तंत्रज्ञानाचा स्वीकार करणारी असावी. वेळोवेळी शाळेतील सांस्कृतिक मूल्यांचे परिशीलन व परीक्षण करावे. शाळांमधून नैतिक संस्काराचे धडे द्यावेत. शाळांमधून विद्यार्थ्यांना स्वच्छतेची व सभ्यतेची सवयी लावणे व त्यानुसार आचारविचारांना वळण लावण्याचा प्रयत्न करणे. शालेय वातावरण व परंपरा. शाळा ही राष्ट्रीय व सांस्कृतिक उद्दिष्टे साध्य करण्याचे अत्यंत प्रभावी साधन आहे. शाळेची स्वतःची संरचना असते. शाळेतील वातावरण हे सामाजिक जीवनाचे गतिशील अंग आहे. शाळेतील वातावरण अधिक जिवंत, सर्जनशील आणि विद्यार्थी शैक्षणिक प्रक्रियांच्या विकासाला पूरकच असले पाहिजे. शालेय वातावरण हे विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्राप्ती हे शैक्षणिक अनुभवानुसार होते व शैक्षणिक अनुभवांची गुणवत्ता वातावरणात अवलंबून असते. शाळेने आदर्श समाज घडविण्यासाठी खालील मार्ग अवलंबावे ज्यातून शालेय पोषक वातावरण निर्मिती होईल व शाळेला एक उज्ज्वल परंपरा लाभेल. 1. शाळेचे अस्तित्व दीर्घकालीन व स्थायी स्वरूपाचे असावे. शाळा हा एक संघ असा समूह असावा. शाळेत जिवंतपणा असावा. शाळेने जुन्या आठवणींचे जतन करावेत आणि स्वतःचा इतिहास जपावा. शाळेचे व्यवस्थापन अत्यंत उत्तम दर्जाचे व एकजिनसीपणाचे निर्मिती करणारे असावे. शाळेमधील विविध घटकांमध्ये सकारात्मक आंतरक्रिया होऊन सहकार्याची व अभिमानाची भावना निर्माण करावी. शाळेतील विविध घटक हे ध्येयाने प्रेरित होऊन निष्ठेने कार्य करणारे असावे ज्यामुळे सांघिक वृत्ती, कर्तव्यनिष्ठ व एकोपा वाढीस लागेल. शाळेमध्ये निरनिराळ्या स्पर्धा घ्याव्यात ज्यामुळे विद्यार्थी गुणवत्तेचे मूल्यमापन होईल. शाळेने उपक्रमशीलतेला प्रोत्साहन मिळाले पाहिजे. शाळेच्या उज्ज्वल परंपरेचा गौरव वाटणारा अशी शाळेची महती असावी. शाळेतील स्वतःची घटना असावी की नियमांची चौकट असावी ज्यामुळे शाळेची रचना शिस्तबद्ध होईल. शाळेचे नेतृत्व हे उच्च दर्जाचे असावे. वरील सर्व मार्गांचा विचार केला तर शाळा ही खरोखर एक आदर्श समाजाचे प्रतिरूप बनू शकते. शालेय वातावरण व परंपरा दृढतेसाठी खालील कार्यांचा समावेश शाळांमध्ये केला जावा. 1. सामाजिकरण किंवा सामाजिक समायोजन. 2. संस्कृती संक्रमण व संवर्धन. 3. व्यक्तिगत भिन्नतेला वाव. 4. ज्ञान संवर्धन. 5. व्यावसायिक दृष्टीत ज्ञानसंग्रहण. 6. उत्तम नागरिकत्वाचे शिक्षण. पालक सहभाग. कुटुंब हा एक प्राथमिक समूह आहे. तो एक लहान समूह आहे. त्यामध्ये पती, पत्नी व त्यांची मुले यांचा प्रामुख्याने समावेश होतो. या सर्व व्यक्तींमध्ये घनिष्ठ प्रेमाचे व जिव्हाळ्याचे नाते असते. मानवशास्त्रज्ञाच्या मते कुटुंबाची व्याख्या बालकाचे सामाजिकरण, सदस्यांची मान्यतेची व भावना, व्यक्तीची इच्छेची तृप्ती या मूलभूत व प्राथमिक कार्यासाठी निर्माण झालेला आई, बाप व मुले यांचा टिकाऊ स्वरूपाचा समूह म्हणजे कुटुंब होय. शालेय प्रणालीत सुद्धा विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील एक त्यांचे पालक यांचा अप्रत्यक्ष सहभाग असतो. कारण
कौटुंबिक वातावरणातून मुलांच्या व्यक्तिविकासाला पोषक संस्कार मिळतात. मुलांच्या प्राथमिक गरजा भागतात. मुलांना सुरक्षितता मिळते. मुलांच्या विचार व आचारांना वळण लागते. मुलांना मानसिक व भावनिक सवयी लागतात. म्हणूनच पालकांचा विद्यार्थ्यांच्या विकसनात प्रमुख वाटा असतो. कुटुंब व शाळा यांच्यामधील वातावरणाचा व संस्काराचा परस्पर संबंध किंवा समन्वय जोडता यावा यासाठी पालक सहभागातून मानवाचा आहे यामुळे शालेय नवीन योजना नवे प्रकल्प राबविताना पालकांचा सहभाग घेणे क्रमबद्ध ठरते. पालकांचा सहभाग हा शालेय वातावरणात व शैक्षणिक गुणवत्ता समृद्धी करण्यासाठी मदत करतात. शालेय वातावरणात पालकांचा खालील उपक्रमाद्वारे सहभाग घेता येतो. एक तर पालक दिन, पालक मेळावा, शिक्षक पालक संघ, शिक्षक पालक सभा, तज्ज्ञ पालक व्याख्यानमाला म्हणजे डॉक्टर, वकील, शेतकरी, इंजिनियर, प्रशासकीय अधिकारी इत्यादी. अशा पालक सहभागातून गैरहजर विद्यार्थी, अभ्यास करणारी व अशी विद्यार्थी याबाबत उहापोह होईल. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अहवाल मांडता येईल. शाळेबाबतच्या गैरसमजुती दूर करता येतील व विविध सण, उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे संस्कृती संक्रमण करण्याचा प्रयत्नही करता येईल. म्हणूनच पालक सहभाग हा शालेय प्रणालीचा एक महत्त्वाचा घटक आहे. पुढचा मुद्दा आहे शालेय वातावरण मापन संकल्पना. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरण मिळावे ही समाजाची शाळेकडून अपेक्षा असते. शालेय वातावरण हे प्रामुख्याने शाळेतील आंतरक्रियेवर अवलंबून असते. शालेय वातावरणाचे मापन करावयाचे असल्यास खालील मापन साधनांचा विचार प्रामुख्याने केला जातो. 1. निरीक्षण, मुलाखत आणि प्रश्नावली. वरील मापन साधनाद्वारे शालेय वातावरणाचे मापन करताना खालील बाबींचा विचार केला जातो. शाळेतील सांघिक कार्याची गुणवत्ता व सहकार्य करण्याचे प्रमाण यांचे मापन. 2. शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांचे शालेय कार्याबाबतची निष्ठा यांचे मापन. 3. शाळेत होणाऱ्या सर्व घटकांच्या संप्रेषणाचे प्रमाण व गुणवत्ता यांचे मापन. 4. शालेय कार्यक्रम व उपक्रमांच्या आयोजनाचे प्रमाण व त्यांच्या नियोजनाच्या दर्जेबाबतचे मापन. 5. शालेय निर्णय प्रक्रियेत मुख्याध्यापकाव्यतिरिक्त इतर सहकार्यांच्या सहभागाबाबतचे मापन. 6. शालेय सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यातील परस्पर संबंधांचे मापन. 7. शालेय अत्यावश्यक भौतिक सुविधा व सुविधांच्या उपलब्धतेबाबतचे मापन. 8. शालेय आवश्यक अध्ययन स्रोतांबाबतच्या उपलब्धतेचे मापन. तिसरा उपघटक आहे वर्ग वातावरणाचे आकलन. 1. वर्ग अंतरक्रिया व प्रकार. औपचारिक शिक्षणात वर्ग यांना प्रचंड महत्त्व आहे. शिक्षणातील अध्ययन अध्यापन प्रक्रिया होण्याचे प्रमुख कार्य वर्गातूनच केले जाते. वर्गात शिक्षक व विद्यार्थी या दोहोंची मुख्य भूमिका असते. ही भूमिका आंतरक्रियांची असते. एका ठिकाणी एकत्र आलेल्या विविध व्यक्तींमध्ये होणारे भाषिक व अभाषिक देवाणघेवाणीस आंतरक्रिया असे म्हणतात. विद्यार्थी व शिक्षक यांच्यात एक प्रकारची आंतरक्रिया घडत असते किंवा वर्गांमध्ये ज्या विविध प्रकारच्या आंतरक्रिया घडतात त्यांना वर्ग अंतरक्रिया असे म्हणतात. वर्ग अंतरक्रियांचे प्रमुख 2 प्रकार आहेत. एक अभाषिक अंतरक्रिया आणि दुसरा आहे भाषिक अंतरक्रिया. अभाषिक अंतरक्रियांमध्ये शब्दविरहित प्रत्यक्ष कृतीने होणाऱ्या देवाणघेवाणीस अभाषिक अंतरक्रिया असे म्हणतात. उदाहरणार्थ शिक्षकाचे हावभाव, डोळे व शारीरिक हालचाली या विद्यार्थ्यांपर्यंत संदेश पोहोचवतात. तर दुसरा आहे भाषिक अंतरक्रिया. या वर्गांमध्ये शिक्षक विद्यार्थी किंवा विद्यार्थी यांच्या शब्दरूपाने किंवा भाषारूपाने जी देवाणघेवाण होते त्याच भाषिक अंतरक्रिया असे म्हणतात. भाषिक अंतरक्रियेची विभागणी प्रामुख्याने 3 गटात केली जाते. 1. शिक्षकाचा पुढाकार व प्रतिसाद. 2. विद्यार्थ्यांचा पुढाकार व प्रतिसाद. 3. स्तब्धता व गोंधळ. तसेच भाषिक वर्ग अंतरक्रियेचे मुख्य 3 प्रकार सांगितले जातात. 1. शिक्षक वर्ग समूह मग टीचर्स क्लास ग्रुप. या अंतरक्रियेत शिक्षक स्वतः संपूर्ण वर्गाला उद्देशून विचार मांडत असतात, माहिती सांगतात किंवा कथन करतात. दुसरा आहे शिक्षक विद्यार्थी म्हणजे टीचर अँड प्युपिल.
जेव्हा शिक्षक वर्गातील विशिष्ट विद्यार्थ्यांशी वैयक्तिक देवाणघेवाण करतात, प्रश्न विचारतात, तेव्हा शिक्षक विद्यार्थी वर्ग आंतरक्रिया घडते. तिसरा आहे विद्यार्थी म्हणजे प्युपिल. वर्गामध्ये जेव्हा शिक्षकांच्या स्पष्टीकरणावर किंवा प्रश्नांवर विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक विविधता दिसते व एकमेकांसोबत परस्पर वादविवाद, मतांचे खंडन व समर्थन केले जाते, तेव्हा वर्ग आंतरक्रिया घडते. वर्ग आंतरक्रिया जोपासण्यासाठी शिक्षकांकडे खालील गुणवैशिष्ट्ये असावीत. 1. आत्मविश्वास जागृत करणे. 2. विद्यार्थी महत्त्वाकांक्षेत समृद्ध करणे. 3. सुखद भावनिक अनुभव देणे. 4. विद्यार्थी संवाद कौशल्यास प्रेरणा देणे. 5. सामाजिक जबाबदारीची दखल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे वर्ग वातावरण निरीक्षण पद्धती व मापन. वर्ग वातावरणात चालणाऱ्या विविध प्रकारच्या आंतरक्रियांचे निरीक्षण व विश्लेषण करणे हे अत्यंत गरजेचे असते. वर्गात घडणाऱ्या शिक्षक वर्तन, विद्यार्थी वर्तन त्यांच्यामधील परस्पर आंतरक्रियेचा अभ्यास करण्यासाठी वर्ग वातावरण निरीक्षण पद्धतीची आवश्यकता असते. फ्लेंडर या मानसशास्त्रज्ञाने वर्ग वातावरण व आंतरक्रिया विश्लेषणासाठी एक निरीक्षणात्मक तंत्र विकसित केले, ज्यामध्ये वर्गात चालणाऱ्या आंतरक्रियांचे निरीक्षण करून त्यांचे मूल्यमापन करता येणे शक्य होते. फ्लेंडरने आंतरक्रियांचे 10 गटात वर्गीकरण केले. त्यामध्ये 1 ते 7 वर्तन गट शिक्षक वर्तनाशी संबंधित आहे, 8 व 9 गट विद्यार्थी वर्तनाशी संबंधित आहे आणि 10वा गट हा शिक्षक विद्यार्थी या दोहोंच्या वर्तनाशी संबंधित आहे. हे 10 गट खालीलप्रमाणे आहेत. 1. भावनांचा स्वीकार. 2. स्तुती व प्रोत्साहन. 3. विद्यार्थी कल्पनांचा स्वीकार. 4. प्रश्न विचारतो. 5. कथन किंवा व्याख्यान. 6. दिशा देतो. 7. टीका किंवा समर्थन करतो. 8. विद्यार्थी प्रतिसाद. 9. विद्यार्थी स्वतःहून बोलतो. 10. शांतता व गोंधळ. बेलक व त्यांच्या सहकार्याने मांडलेले सर्व वर्ग आंतरक्रियेचे निरीक्षण पद्धत खालीलप्रमाणे आहे. वर्ग आंतरक्रियेचा अभ्यास करताना वर्ग अध्यापन हा शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रियेचा खेळ आहे, असे मत बेलकचे होते. बेलक यांनी वर्ग आंतरक्रियेचे खेळ हे 4 प्रकारचे असतात असे स्पष्ट केले आहे. 1. रचनात्मक खेळी. 2. अपेक्षात्मक खेळी. 3. प्रतिसादात्मक खेळी आणि 4. प्रतिक्रियात्मक खेळी. वरील सर्व खेळींमध्ये विविधता असते व वर्गात या खेळी लघु क्रिया दीर्घ स्वरूपाच्या असू शकतात. अशा प्रत्येक खेळीस अध्यापन चक्र असे बेलक यांनी संबोधले आहे. पुढचा मुद्दा आहे वर्ग व्यवस्थापन संकल्पना. राष्ट्राचे भवितव्य शाळांमधील प्रत्येक वर्गामध्ये घडत असते, असे विचार कोठारी आयोगाने मांडले. शाळेचे व्यवस्थापन चांगले असणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच वर्गाचे व्यवस्थापन चांगले असणे महत्त्वाचे आहे. वर्ग व्यवस्थापनामुळेच शाळेला नावलौकिक लाभेल व उच्चतम गुणवत्तेचा दर्जा प्राप्त करता येईल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्गातील वातावरण, अध्ययन अध्यापन प्रक्रिया समृद्ध व अध्ययनशील असावी लागते. यासाठी वर्ग व्यवस्थापनाची संकल्पना महत्त्वाची ठरते. वर्ग व्यवस्थापनात शिक्षक अध्यापन इतकेच गृहीत धरले जात नाही, तर भौतिक साधन संपत्तीचे नियोजन, अध्ययन पोषक वातावरण निर्मिती, वर्ग आंतरक्रिया, शिक्षक विद्यार्थी कृती, नियंत्रण, शिस्त व प्रेरणा याही बाबींचा विचार केला जातो. तसेच विद्यार्थी शिक्षक विचार प्रक्रियेचा अप्रत्यक्ष विचार होतो. वर्ग व्यवस्थापनाच्या व्याख्या. वर्ग व्यवस्थापनाच्या व्याख्यांमध्ये समूहातील वर्ग व्यवस्थापनाच्या व्याख्या समजून घेऊया. वर्ग व्यवस्थापन म्हणजे वर्गातील सर्व कृतींचे सुयोग्य संचालन व नियंत्रण करून जास्तीत जास्त वेळ व शक्ती अध्यापन कामासाठी कशा रीतीने उपलब्ध होईल हे पाहण्यासाठी केलेली वर्गाची व्यवस्था होय. ही व्याख्या वेबर W.A. यांनी केलेली आहे. तसेच जे लेविस असे म्हणतात, वर्ग व्यवस्थापनाची कृती व्यवस्थितपणे होण्यासाठी मानवी साधनसंपत्तीचा उपयोग करण्याची प्रक्रिया म्हणजे वर्ग व्यवस्थापन होय. तसेच डिरेक्टरी ऑफ एज्युकेशन गुड व्ह्यू यामध्ये लिहिले आहे की वर्गशिस्त, लोकशाही प्रणाली, शैक्षणिक वास्तू व साहित्य यांचा वापर आणि काळजी, विद्यार्थ्यांचे सामाजिक संबंध याकडे
विशेष लक्ष देऊन वर्ग उपक्रमांचे नियोजन म्हणजे वर्ग व्यवस्थापन होय. वर्ग व्यवस्थापनात शिक्षकाला खालील बाबींचे निर्णय घ्यावे लागतात. 1 म्हणजे अध्यापन कार्याशी संबंधित, 2 विद्यार्थ्यांच्या वर्तनाशी संबंधित, 3 शिक्षकांच्या वर्तनाशी संबंधित. वर्गातील सर्व घटकांचे संतुलन साधण्यासाठी शिक्षकाला एक व्यवस्थापक या भूमिकेतून प्रयत्न करावे लागतात. वर्ग व्यवस्थापनात समाविष्ट होणारे घटक: वर्गाची ध्येय व उद्दिष्टे, शिक्षक वर्तणूक व कृतीशीलता, शिक्षक कार्यनीती, विद्यार्थी वर्तणूक व अध्ययनशीलता, पोषक वातावरणाची निर्मिती, वर्गशिस्त, भौतिक साधनसुविधा. प्रस्तुत घटकांच्या नियोजनातून परस्पर संबंधातून वर्ग व्यवस्थापन केले जाते. यातून वर्ग व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये सांगता येईल. विविधता, त्वरित निर्णय, शिक्षक जबाबदारी, अनपेक्षित घटना आणि निर्णय करणे होय. घटक 4 नेतृत्व. नेतृत्वाचे अर्थ व प्रकार समजून घेऊया. प्रत्येक समूहाला ध्येय व धोरणे असतात. ती साध्य करण्यासाठी समूहाला नेता असतो. तो नेता समूहाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातून नेतृत्व निर्माण होत असते. विविध क्षेत्रात व समाजात त्यांचे असे नेतृत्व करणारे अनेक व्यक्ती आपणास अनुभवास मिळतात. नेतृत्व हे लोकसंमत व लोकस्वीकृत असतात. अशा नेतृत्वाचा अर्थ आपण खालील व्याख्यांद्वारे पाहूया. मॉर्विन ई. शॉ यांनी जी व्याख्या केली ती पुढीलप्रमाणे: समूहातील घटक व्यक्तींपैकी ज्या व्यक्तीचा इतरांवरील प्रभाव सर्वाधिक असतो आणि जी व्यक्ती इतरांचा आपणावर जो प्रभाव पडतो त्यापेक्षा अधिक प्रमाणावर प्रभाव पाडते ती व्यक्ती म्हणजे नेता होय. तसेच सँडरसन असे म्हणतात की इतर लोकांच्या तुलनेत समूहाचे उद्दिष्टे सर्वात अगोदर ओळखून सर्व समूहाचे संघटन घडवून आणणे, त्यानुसार कार्यक्रम निश्चित करणे व इतरांना सहभागी करण्यास उद्युक्त करणे हे कार्य प्रभावीपणे पार पाडणारी व्यक्ती म्हणजे नेता होय. वरील नेता यांच्या व्याख्यांचा संदर्भ घेऊन नेत्यामध्ये असणाऱ्या या वृत्तीला नेतृत्व असे म्हणतात हे आपणास लक्षात येते. म्हणून नेतृत्वाचा मानसशास्त्रीय अर्थ असा आहे की नेता असणाऱ्या व्यक्तींमध्ये जी प्रवृत्ती असते त्यास नेतृत्व असे म्हणतात. तसे व्यक्तीच्या आंतरक्रिया प्रतिक्रियांमध्ये एक महत्त्वाची सामाजिक प्रक्रिया म्हणजे नेतृत्व होय. नेतृत्वाचे प्रकार: 1 हुकुमशाही नेतृत्व. इतरांवर वर्चस्व गाजवणारा, हुकूम देणारा व सर्व निर्णय स्वतःच घेणारा नेता हा हुकुमशाही नेतृत्व करणारा असतो. कारण हुकुमशाही नेता इतरांना सहभागी करून घेत नाही तर सर्व समूह नियंत्रण स्वतःकडे राखतो. इतरांपासून अंतर राखून वागणारा व स्वतःकडे सर्व अधिकार राखून ठेवणारा तो असतो. 2 लोकशाही नेतृत्व. इतरांकडे जबाबदारी सोपवणारा, इतरांची मदत घेणारा नेता हा लोकशाही नेतृत्व करणारा असतो. कारण लोकशाही नेतृत्व करणारा नेता हा इतर व्यक्तींना पुढाकार घ्यायला प्रवृत्त करतो, व्यक्तींना जवळीकतेने वागवतो, तसेच उद्दिष्टे ठरवताना इतरांच्या मतांचा विचार करतो. 3 आहे मुक्त नेतृत्व करणारे नेतृत्व. इतरांना पूर्ण स्वातंत्र्य देणारा, कोणतेही बंधन न घालणारा व केवळ निरीक्षण करणारा नेता हा मुक्त नेतृत्व करणारा असतो. हा नेता समूहावर नियंत्रण ठेवण्याचा व दिशा दाखविण्याचाही प्रयत्न फारसा करत नाही. समूहाच्या कृतीमध्ये कायम भाग न घेणारा व इतरांनाही भाग घेण्यास बंधन न करणारा नेता असतो. शालेय नेतृत्व. त्यांची गुणवैशिष्ट्ये समजून घेऊया. कोणत्याही क्षेत्राचा विकास हा प्रामुख्याने त्या क्षेत्रातील नेता व नेतृत्वावर अवलंबून असतो. ही बाब शिक्षण क्षेत्रालाही लागू आहे. शालेय स्तरावर सुद्धा नेतृत्व व समृद्धता असणे हे त्या शाळेचे प्रगती व समृद्धीसाठी महत्त्वाचे असते. शाळेमध्ये मुख्याध्यापक हा संपूर्ण शाळेचा नेता असतो. शिक्षक हा वर्गाचा नेता असतो, तर प्रत्येक वर्गाला विद्यार्थी नेतृत्वाचा लाभही लिहिलेला असतो. याचाच अर्थ शालेय स्तरावर मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी या सर्वांकडे नेतृत्व दिलेले असते. नेतृत्वासोबत मिळालेली जबाबदारी व अधिकारांचा उपयोग शालेय नेतृत्व करणारे व्यक्ती ज्या पद्धतीने करतात त्यावर शाळेची गुणवत्ता ठरते. कारण मुख्याध्यापक किंवा शिक्षक हे शालेय व वर्ग संदर्भात काही धोरणे ठरवत
असतात व त्या धोरणांची अंमलबजावणीही करत असतात. म्हणून मुख्याध्यापकांकडून शिक्षकांकडे व त्यानंतर विद्यार्थ्यांकडून नेतृत्वाची धुरा संक्रमित होत असते. शाळा, वर्ग, क्रीडांगण, ग्रंथालय व प्रयोगशाळा अशा सर्व ठिकाणी शालेय नेतृत्वाचे प्रतिबिंब उमटत असते. तसेच शाळेतील मुख्याध्यापक, विद्यार्थी व शिक्षक हे सर्व घटक स्वतःच्या स्तरावर नेतृत्वाची अंमलबजावणी करतात व शाळेत एक कौटुंबिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्नही करत असतात. म्हणूनच अशा नेतृत्व करणाऱ्या नेत्याची गुणवैशिष्ट्ये खालीलप्रमाणे सांगता येतील. 1. बुद्धिमत्ता. नेतृत्वाकडे बुद्धिमत्ता सरस असावी, कारण परिस्थितीचे आकलन योग्यरित्या करणे व कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी बुद्धिमत्ता, चाणाक्षपणा, हुशार व मुत्सद्दी असावे लागते. 2. कृतिशीलता. नेतृत्व करणारा व्यक्ती कृतिशील असेलच तरच तो नेता म्हणून कार्य करू शकतो. परिस्थितीजन्य वाट न पाहता तात्काळ क्रियाशील होऊन समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणारा नेता असावा लागतो. धडपडणारा, समूहास कृतिशील बनवणारा नेता हवा. 3. कल्पकता. समूहात नाविन्यता व मौलिकता आणण्यासाठी नेतृत्वाकडे कल्पनाशक्ती असणे गरजेचे असते. कल्पनाशक्तीच्या जोरावर नवीन कल्पना मांडणे, राबवणे व रुजवणे शक्य होते. कल्पनाशक्तीतून नवनवीन क्लुप्त्यांचा वापर करून संघटन बळकट करणे व टिकवण्यासाठी मदत करणे. 4. आत्मविश्वास. संपूर्ण समूहातील व्यक्तीचा पाठिंबा मिळवणे व सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची क्षमता स्वतःकडे आहे हा आत्मविश्वास नेतृत्वाकडे असणे महत्त्वाचे असते. आत्मविश्वास व धाडसी वृत्ती असणाऱ्या व्यक्ती नेतृत्व यशस्वीपणे करू शकतात. 5. समायोजन. परिस्थितीजन्य स्वतःमध्ये आवश्यक बदल करण्याची क्षमता नेतृत्वाकडे असावी लागते. स्वतःच्या वृत्तीत, सवयीत, कौशल्यात किंबहुना विचारांमध्ये बदल करावा लागतो. हा बदल करण्याची म्हणजे समायोजन साधण्याची क्षमता असणारा व्यक्ती चांगल्या नेतृत्वाकडे जाऊ शकतो. 6. अभिवृत्ती. नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीकडे प्रभुत्व दर्शवणारी, आक्रमणशील असणारी, वर्चस्व टिकवणारी वृत्ती जोपासणे आवश्यक असते. तसेच समूह कार्यात इतरांना दोष न देणारी वृत्ती असावी लागते. इतर व्यक्तींना सूचना देणे, मार्गदर्शन करणे व उणीवा दर्शवणे ही वृत्ती हवी. 7. सहकार्य. नेतृत्वाकडे सहकार्याची भावना असणे गरजेचे असते. इतरांना सहकार्य करणे तसेच इतर सर्वांचे सहकार्य घेणे या दोन्ही बाबी नेतृत्वाकडे असणे गरजेचे असते. सर्व घटकांना मनापासून सहकार्य करण्याची क्षमता ही चांगल्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य असते. 8. दूरदृष्टी. परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी दूरदृष्टी हवी. भविष्याचा वेध घेण्याची क्षमता नेतृत्वाकडे असावी. भविष्यकालीन परिस्थितीवर नजर ठेवून कायमस्वरूपी समूहाच्या हितासाठी कार्य करण्यासाठी दूरदृष्टी नेतृत्वाकडे असावी लागते. संघटन क्षमता. नेतृत्व करणारा व्यक्ती संघटन कुशल असावा. समूहात असणाऱ्या सर्व प्रकारच्या वृत्तींच्या व्यक्तींना संघटन ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी नेतृत्वाकडे असते. यासाठी संघटन क्षमता हवी. समूहात ऐक्याची भावना निर्माण करणे, शिस्त आणणे व ध्येयानुसार एकत्रित कार्यास प्रवृत्त करण्यासाठी संघटन क्षमता आवश्यक असते. पुढचा मुद्दा आहे शाळेतून नेतृत्व प्रशिक्षण. चांगले नेतृत्व निर्माण करण्यासाठी अनुवंश व परिस्थिती या दोहोंची आवश्यकता असते हे आपणास माहीत आहे. विद्यार्थ्यांकडे काही प्रमाणात नैसर्गिक नेतृत्व गुण असतात, परंतु या विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित करता येतात हेही तितकेच सत्य आहे. कोणत्याही क्षेत्रातील नेतृत्वाची सुरुवात ही शालेय स्तरावर होते. म्हणूनच शाळांमध्ये विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुणांचे विकसन करण्याकडे व्यापकतेने लक्ष केंद्रित करावे लागते. किंबहुना विशिष्ट नेतृत्वासाठी कार्यक्रमांची योजना आखावी लागते. अशा विविध शालेय कार्यक्रम, उपक्रम व योजनांद्वारे नेतृत्व प्रशिक्षण देणे शक्य होते. नेतृत्व विकासाचे प्रशिक्षण खालील मार्गाने देता येते. नेतृत्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करावे. त्यामध्ये सामान्य व्यक्तीचे नेता यामध्ये होणारे रूपांतर याची माहिती द्यावी. शाळेमध्ये NCC, NSSC या योजना राबवाव्यात.
प्रत्येक वर्गात विद्यार्थी नेता निवडण्याची प्रक्रिया राबवावी, ज्यामध्ये निवडणूक व नेमणूक यांचा अनुभव द्यावा. शाळेत सामूहिक खेळांचे आयोजन करावे. सामूहिक खेळातून नेतृत्वाची संधी द्यावी. शाळेत विविध निसर्ग मंडळे, भाषा मंडळे, विज्ञान व गणित मंडळे, अभ्यास मंडळे यांची स्थापना करावी. विद्यार्थ्यांना समाजसेवा, श्रमदान अशा शिबिरांद्वारे नेतृत्व करण्याची संधी द्यावी. शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम व सहलींचे आयोजन करावे व नेतृत्व विकास करण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांना जागतिक, राष्ट्रीय, राज्य व स्थानिक पातळीवरील नामवंत नेत्यांची चरित्रे, आत्मचरित्रे वाचण्यासाठी प्रवृत्त करावी. उपघटक 5 शालेय परिणामकारकता. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे शालेय परिणामकारकता संकल्पना. प्रत्येक शाळेची विशिष्ट गुणवैशिष्ट्ये असतात. शाळेचे संस्कार, परंपरा व कार्यसंस्कृती असते. तसेच शाळेचे परिणामकारकताही असते. या सर्व बाबी एकमेकांशी निगडीत असतात, पण या स्वतंत्र संकल्पना आहेत. म्हणून आपण प्रथम शालेय परिणामकारकता ही संकल्पना पाहू. प्रत्येक शाळेमध्ये वर्ग असतात. वर्गात अध्यापन केले जाते. शालेय उपक्रम राबविले जातात. कृती केल्या जातात. स्पर्धा आयोजित केल्या जातात. विद्यार्थी मूल्यमापन केले जाते. शाळेत राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांमागे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांचाही सहभाग असतो. यास शालेय परिणामकारकता म्हणता येत नाही. शालेय परिणामकारकता ही शाळेच्या यशापयशावरून ठरविली जाते. शाळेच्या शैक्षणिक फलनिष्पत्तीची शालेय परिणामकारकतेचा संबंध असतो. एखाद्या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक परिणामकारक आहेत म्हणून ती शाळा परिणामकारकच होईलच असे नाही, कारण शाळेच्या परिणामकारकतेमध्ये शाळेचे जैविक व अजैविक अशा सर्व घटकांचा समावेश असतो. शाळेमध्ये असणाऱ्या अजैविक घटकांचा म्हणजे ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रीडांगण, वर्गखोल्या, भौतिक सुविधा यांचा वापर शिक्षक व विद्यार्थी कशा पद्धतीने करून घेतात यावर शालेय परिणामकारकता अवलंबून असते. म्हणून शालेय परिणामकारकतेसाठी खालील घटक परिणामकारक असणे आवश्यक आहे. परिणामकारक शिक्षक, मुख्याध्यापक हवेत. उच्चतम शैक्षणिक वातावरण हवे. गुणवत्तापूर्ण अध्ययन स्रोत हवेत. अद्ययावत भौतिक सुविधा हव्यात. उच्चतम दर्जा असणारी अंतर्गत प्रणाली हवी. गुणवत्ता विकासासाठी सामाजिक संबंध प्रभावित हवेत. वरील सर्व घटकांमुळे शाळेत एक गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण निर्माण होईल व त्या शाळेची प्रगती होईल. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक यश म्हणजेच शाळेचे यश असते. असे यश जी शाळा मिळवते त्या शाळेस परिणामकारक शाळा असे म्हणता येईल. दुसरा मुद्दा आहे सामाजिक मानसशास्त्रानुसार शाळेतील बदल. सामाजिक मानसशास्त्रानुसार शाळा ही एक समूह असून शाळा ही एक आदर्श समाजाचे रूप आहे. कारण समाजात असे नीतिमूल्य व आदर्श रुजवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचप्रमाणे आदर्श शाळेमधून विद्यार्थ्यांना मूल्ये, परंपरा, संस्कृती व आदर्श यांचे धडे दिले जातात. परंतु शाळेस आदर्श स्वरूप द्यावयाचे असल्यास शाळेत खालील बदल होतात हे सामाजिक मानसशास्त्र सांगते. 1. शाळेतील संस्था, सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, सेवक वर्ग व विद्यार्थी या सर्वांमध्ये आपण शाळेतील एकाच कुटुंबाचे सदस्य आहोत ही भावना जागृत होते. शाळेतील विविध समाजाचे विद्यार्थी व शिक्षक हे एकाच ध्येयाने प्रेरित होऊन निष्ठेने कार्य करावेत यासाठी सांघिक कार्याची जाणीव द्यावी. त्यातून शाळेतील सांघिक कार्य कर्तव्यनिष्ठा वाढीस लागते. शाळेतील जिवंतपणा टिकविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये, वर्गामध्ये, विद्यार्थी व विद्यार्थींमध्ये निकोप स्पर्धेचं आयोजन करावे. ज्या स्पर्धेमुळे आत्मविश्वास वाढून शाळेतील व्यक्तीमध्ये माझा वर्ग, माझी शाळा ही भावना वाढीस लागते. शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांना चांगल्या कार्यासाठी प्रेरणा द्यावी, ज्यामुळे शाळेची वाटचाल आदर्श समाजाकडे होत राहते. शाळेमध्ये सहली, श्रमदान, समाजसेवा शिबिर, प्रकल्प अशा उपक्रमांच्या आयोजनातून सांघिक प्रेरणा देण्याचा प्रयत्न होतो. शाळेतील निवृत्त शिक्षक, माजी विद्यार्थी, निवृत्त सेवक वर्ग यांना शाळेत आमंत्रित करून शाळेशी असणारी आपुलकीची भावना कायम राखण्याचा प्रयत्न करावा. यामुळे शाळेत स्थायी स्वरूपही प्राप्त होते. शाळेतील सर्व घटकांना शाळेच्या गरजा, अपेक्षा, धोरणे, योजना, कार्यपद्धती, समस्या
आणि आकांक्षा याबाबतची संपूर्ण कल्पना द्यावी, जेणेकरून सर्वांमध्ये शाळेविषयी आस्था निर्माण होते. शाळेत विविध विचारसभा, कार्यक्रम, उपक्रमाद्वारे विद्यार्थी, शिक्षक, पालक व मुख्याध्यापक यांच्यातील विचारांची देवाणघेवाण करण्याचा प्रयत्न करावा, ज्यामुळे सहकार्याची भावना वाढते व शाळेविषयी अभिमान निर्माण होतो. शाळेत विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करावे. यामुळे हे उपक्रम शाळेच्या परंपरेचा भाग होतो व शाळेला परंपरा व इतिहास प्राप्त होतो. शाळेने समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, तज्ज्ञ व्यक्ती यांचा सहभाग शाळेतील उपक्रमांमध्ये घ्यावा, ज्यामुळे इतर समाजातही शाळेबाबतची आपुलकी व आदर निर्माण होतो. शाळेमध्ये विविध उपक्रमात पालकांचा सहभाग अधिकाधिक घ्यावा, जेणेकरून शाळेचे वातावरण, संस्कार व उपक्रमांची जाणीव पालकांना होते व त्यांचे शाळेबाबतचे मत सकारात्मक होते. या ठिकाणी पाठाचा पारिभाषिक शब्द व शब्दार्थ दिलेले आहेत. पाठाचा सारांश पाहूया. शाळेवर शाळेची फलनिष्पत्ती अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने शाळा व वर्ग या संकल्पना सखोलतेने अभ्यासायला हव्यात. सामाजिक शास्त्राच्या दृष्टीने त्यांचा अभ्यास करायला हवा. वर्गात होणाऱ्या आंतरक्रिया, त्यांचा मुलांच्या अध्यापनावर होणारा परिणाम, वर्गाचे निरीक्षण आणि मापन हेही जाणून घ्यायला हवे. वर्गात चालणारे अध्यापन चक्र व त्या प्रत्येक पायरीवर अपेक्षित आंतरक्रिया महत्त्वाच्या ठरतात. शालेय नेतृत्व घडवताना बुद्धिमत्ता, कल्पकता, आत्मविश्वास, समायोजन, अभिवृत्ती, सहकार्यवृत्ती, दूरदृष्टी, संघटन क्षमता या सर्वांचा विचार करायला हवा. सामाजिक शास्त्रानुसार शाळा हे आदर्श समाजाचे रूप असते. आदर्श शाळेतून विद्यार्थ्यांना मूल्य, परंपरा, संस्कृती व आदर्श यांचे धडे दिले जावेत. अधिक वाचनासाठी पुस्तकेही दिलेली आहेत. धन्यवाद.